धन्यवाद देतो आणि आभारही मानतो। ठाण्यामध्ये आत्ताच माहिती आली मला की 71 जागा शिवसेना जिंकली आहे आणि आता चारची मतमोजणी आहे, म्हणजे 75 जागा शिवसेनेच्या एकट्याच्या होतील आणि शिवसेना भाजप युती इथे आपली आहे आणि गेल्या वेळेस 67 जागा होत्या, म्हणजे इथे क्लिअर मेजॉरिटी शिवसेनेला ठाणेकरांनी स्पष्ट बहुमत दिलंय। त्याबद्दल मी ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो, ठाणेकरांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे एकंदरीत मुंबईकरांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की मुंबईमध्ये देखील महायुतीला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला जे मॅजिक फिगर लागते, बहुमत लागतं, ते अगदी बहुमताजवळ आम्ही पोहोचलो आहे आणि बहुमत मिळेल आणि महायुतीलाच बहुमत मिळेल। राज्यभरामध्ये देखील सर्व महापालिकांमध्ये मेजॉरिटी महापालिकांमध्ये महायुती चे महापौर होतील आणि एकंदरीत राज्यातलं जर समीकरण पाहिलं, वातावरण पाहिलं, तर महायुतीच्या बाजूचं वातावरण राहिलेलं आहे आणि ठाणे तर जिंकलं, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, MMR मध्ये देखील महायुतीला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत। मुंबईत देखील शिवसेनेने चांगली मुसंडी मारलेली आहे, सुरुवात चांगली झालेली आहे मुंबईमध्ये। त्यामुळे मुंबईत देखील भाजप आणि शिवसेना मिळून महायुतीचाच महापौर होईल। मला वाटतं आमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा अजेंडा आम्ही राबवला। ही निवडणूक आम्ही विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवलेली आहे। काही लोकांनी ही निवडणूक भावनेच्या आधारावर निवडणूक लढवली, परंतु तरी सुद्धा या ठिकाणी महायुतीला लोकांनी कौल दिलाय। 3.5 वर्षातलं जे काही आमचं मुंबईतलं काम, मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, वर्षभराचा कालावधी आपण पाहिला तर 3.5 वर्षामध्ये मुंबईकरांसाठी केलेलं काम जे आहे, म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, रखडवलेली थांबवलेली मेट्रो, स्टे दिलेला कारशेड, असे अनेक प्रकल्प जे थांबवले होते त्याला आम्ही चालना दिली आणि 25 वर्ष ज्या लोकांनी मुंबई महापालिकेमध्ये सत्ता राबवली त्यांच्या विरोधामध्ये लोकांनी मतदान केलेलं आहे आणि मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलंय आणि म्हणजे ज्यांनी विकासाला विरोध केला त्याला नाकारले आणि बरेचसे मुद्दे निवडणुकीमध्ये भावनिक देखील झाले। भ्रष्टाचाराचे गेल्या काही वर्षातले तेही मुद्दे लोकांसमोर आले आणि परफॉर्मन्स बेस या ठिकाणी लोकांनी निकाल दिलेला आहे। आता उबाटाने देखील 160 जागा लढवून मला वाटतं 60 जागा त्यांच्या आघाडीवर आहेत, परंतु महायुती म्हणून आम्ही सत्तेच्या जवळ पोहोचलो आणि सत्ता महायुतीला मिळेल हा विश्वास आहे। त्यामुळे विकास हाच ब्रँड या ठिकाणी लोकांनी स्वीकारलेला आहे। डेव्हलपमेंट हा ब्रँड लोकांनी स्वीकारलेला आहे आणि आता मी म्हणेन की मुंबईचा विकास ज्या जोरात करायला पाहिजे त्याप्रमाणे हे ट्रिपल इंजिनचं सरकार, केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं NDA सरकार आहे आणि त्याबरोबर राज्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार आहे आणि आता मुंबई महापालिकेत देखील महायुतीचा महापौर होईल। त्यामुळे एकंदरीत जे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या राजधानीला मुंबईमध्ये जगभरातले लोक या ठिकाणी येतात आणि मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर झालं पाहिजे अशा प्रकारे नेहमी या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री देखील मोदीजी जेव्हा मुंबईमध्ये आले त्यावेळेस त्यांनी मुंबई फिनटेक कॅपिटल झाली पाहिजे, मुंबई या ठिकाणी ग्लोबल नॅशनल हब झाला पाहिजे, ग्लोबल फायनान्शियल हब झाला पाहिजे, मुंबई एक जागतिक दर्जाचं शहर झालं पाहिजे असा वारंवार त्यांनी उल्लेख केला आणि खऱ्या अर्थाने मुंबई
जगाला हेवा वाटेल अशीच झाली पाहिजे आणि त्यासाठी देखील आमचा प्रयत्न आहे. आणि या जे काही मोदीजी देखील म्हणायचे की जे काही आपलं $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा गोल आहे त्याच्यामध्ये मुंबईचं योगदान देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मुंबई आणि MMR मध्ये देखील तेवढं पोटेन्शियल आहे. त्यामुळे मुंबईचा विकास ज्या पद्धतीने आता आपल्याला करायचा आहे, मुंबई जशी लोकांना हवी आहे, मुंबई खड्डेमुक्त पाहिजे, मुंबई प्रदूषण मुक्त पाहिजे, मुंबई या ठिकाणी ट्रॅफिक मुक्त पाहिजे, मुंबई भ्रष्टाचार मुक्त पाहिजे, ह्या ज्या काही अपेक्षा मुंबईकरांच्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे. मुंबईमध्ये 2 फेजमध्ये मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी आम्ही मिळून निर्णय घेतला की सगळे मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे करायचे. आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही पाहाल मे मध्ये मोठ्या प्रमाणावर मेजर पार्ट कंप्लीट होईल. पुढच्या वर्षभरामध्ये कंप्लीट मुंबई खड्डेमुक्त होईल. सिवरेज प्रदूषित जी पाणी आपण असं सोडत होतो खाडी समुद्रामध्ये, ते देखील STP प्लांट, इतके वर्ष STP प्लांट नव्हते, ते देखील आम्ही कार्यान्वित करतोय. इकडे वैद्यकीय जो हे आहे, हेल्थ रिलेटेड जे विषय आहेत, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे, हॉस्पिटल सुविधा आहेत, त्या अपग्रेड आपण करतोय. एकंदरीत मेट्रो जे आहे, हे मेट्रोला देखील चालना दिलेली आहे. ज्या ज्या मेट्रोला स्थगिती दिली होती त्याला आम्ही स्थगिती काढून टाकली. बुलेट ट्रेनला स्थगिती दिली, ती काढली, त्याचं काम सुरू झालेलं आहे. मेट्रो 3 आहे, मेट्रो 2 आहे, मेट्रो 2A आहे, मेट्रो 7 आहे. हे सगळं नेटवर्क जे आहे आम्ही कंप्लीट करतोय. आणि त्याचबरोबर BKC कुर्ला या ठिकाणी देखील अंडरग्राऊंड जे आहे ते जाळं जे आहे ते तयार करतोय. त्यातून देखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. बॉट टॅक्सीचा नवीन प्रयोग आम्ही BKC आणि कुर्ल्यामध्ये करतोय. एकंदरीत मुंबईकरांना वर्सोवा बांद्रा वर्सोवाचा ब्रिज होतोय, वर्सोवा टू दहिसर भाईंदर पर्यंत, भाईंदर ते विरार, हे सगळे वेस्टर्न एक्सप्रेस, ईस्टर्न एक्सप्रेस, फ्रीवे मधून आम्ही डायरेक्ट बायपास करतोय, एलिव्हेटेड रस्ता करतोय, तो डायरेक्ट ठाणे, साकेत, कोलशेत, गायमुख मार्गे फाउंटन, म्हणजे पूर्णपणे ईस्टर्न एक्सप्रेस आणि वेस्टर्न एक्सप्रेसची वाहतूक कोंडी दूर होईल. रिंग रोड करतोय आम्ही, यामध्ये मुंबई गोरेगाव मुलींड लिंक रोड आहे. त्याचबरोबर ठाणे आपलं बोरिवली टनेल आहे. हे वाहतूक कोंडी दूर करण्याचा जो काही लोकांचा त्रास आहे त्यातून देखील आम्ही दिलासा देतोय. आणि एकंदरीत लोकांना जे हवंय ते देण्याचा प्रयत्न आम्ही या पुढच्या काळामध्ये करणार आहोत. नाही, आता हे गणित बघा, शेवटी आम्ही आता राज्यामध्ये एकत्र आहोत. त्यामुळे आता काही ठिकाणी आम्ही एकत्र लढलो, तिथं तर सत्ता स्थापन होईलच. तिथे वेगळे लढलो, त्या तिथल्या समीकरणाप्रमाणे, गणिताप्रमाणे आणि परिस्थितीप्रमाणे तिथेही आम्ही एकत्र सगळेजण येऊन मुंबईत महापौर पदावर तुम्ही दावा करणार का? कारण तुमच्याशिवाय मदतीशिवाय महापौर मुंबई, बघा, मुंबई आम्हाला महापौर पद किंवा सत्ता खुर्ची यापेक्षा मुंबईकरांच्या जीवनामध्ये आम्हाला बदल घडवायचे. मुंबईला साजेशी मुंबई दिसली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने मी नेहमी सांगायचो, मुंबईच्या बाहेर फेकला गेला, तो पुन्हा मुंबईत आला पाहिजे. यासाठी झोपडपट्टी मुक्त मुंबई, जे रखडलेले SRA प्रकल्प, जे रखडलेले धोकादायक इमारतींचे प्रकल्प आम्हाला मार्गी लावायचे, त्यासाठी महायुतीचा महापौर होईल. महायुतीचा महापौर व्हावा. ते बघा, मी आताच सांगितलं की याच्यावर ठीक आहे, आता तर अंतिम निकाल अजून येत आहेत. त्याप्रमाणे आम्ही शेवटी मुंबईचा विकास हाच अजेंडा आमचा आहे. ते बघा, शेवटी काय बघा, मुंबईकरांचा कौल आम्ही मान्य केलेला आहे. मतदारांचा कौल मान्य करणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे आता जिथं जिथं ज्या पद्धतीने समीकरणं झाली, जिथं जिथं ज्याप्रमाणे यश मिळालेलं आहे, हे मोठं यश आहे. हे मोठं यश आहे. गेली 20-25 वर्ष ज्यांनी मुंबईमध्ये कारभार केला, त्यांच्या कारभारावर सगळे एकत्र येऊन सुद्धा की लोकांनी नाराजी व्यक्त केलीच ना. शिवसेना आणि भाजपला या ठिकाणी बहुमत दिलंच ना. शेवटी काय, जनमताचा कौल जो आहे तो कौल आम्ही मान्य केलेला आहे. तिथे कुठे काही त्रुटी राहिल्या, काय झाल्या,
त्या ठीक आहे, बघता येईल त्या. परंतु जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केलेला आहे. मुंबईकरांनी दिलेला कौल मान्य केला. मुंबईकरांनी हे म्हणजे शिवसेना भाजपा युतीला बहुमत दिलंय, हे महत्वाचं आहे. महिला वोट बँकचा किती रोल आहे याच्यामध्ये? महिला लाडक्या बहिणींचा आहेच ना. त्यामुळे लाडक्या बहिणींचं योगदान आहेच. लाडक्या बहिणी कधी विसरणार नाहीत. अजून काय ठरवलंय? अजून तर निकाल येत आहेत. निकाल सगळे आल्यानंतर ठरवू ना. एवढे अजून मतमोजणी सुरू आहे, सगळं आहे. ते अजून तर ते सगळे निकाल तर येऊ द्या. नाही, आमचा बघा अजेंडा साफ आहे, स्वच्छ आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. त्यामुळे शिवसेना भाजप युती आमची आताची नाही आहे, आणि त्यामुळे आमची विचारधारा एक आहे, आणि विचारधारेबरोबर कधी तडजोड होणार नाही. देखिए, मुंबई वासियों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ. मुंबई वासियों ने ये परफॉर्मेंस जिन्होंने अच्छा काम किया, मुंबई वासियों ने डेवलपमेंट को स्वीकारा है और एंटी डेवलपमेंट को नकारा है. ये साफ जाहिर है. और हमारा मुद्दा चुनाव का डेवलपमेंट था, और उनका इमोशनल था. इमोशनल मुद्दे पर वो चुनाव लड़ रहे थे, लेकिन जनता ने डेवलपमेंट के मुद्दे को स्वीकार किया है. लोग डेवलपमेंट चाहते हैं, और 3.5 साल से मैं सीएम मुख्यमंत्री था तब 2.5 साल, अभी देवेंद्र जी मुख्यमंत्री है वो 1 साल, ऐसे 3.5 साल में जो मुंबई के लिए काम हुआ है, रोड का कंक्रीटाइजेशन हो, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट हो, हेल्थ फैसिलिटी हो, मेट्रो का काम हो, कारशेड का काम हो, अटल सेतु हो, कोस्टल रोड हो, ये जो दिखाई पड़ रहा है और लोगों को विश्वास हो गया कि ये काम करने वाले लोग हैं, और काम करने वाले लोगों को सपोर्ट मुंबई वासियों किया आहे. नाही बघा, मुंबई, अरे जे मुंबईमध्ये गेले 20 वर्ष जे काम करत होते, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार, भावनिक प्रचार केला, सगळा प्रचार केला, पण मुंबईकरांनी शिवसेना भाजपाला साथ दिलेली आहे ना, विकासाला साथ दिलेली आहे. त्यामुळे भावनिक कार्ड खेळून तुम्हाला निवडणुका जिंकता येणार नाही. नाही, हिंदुत्व तर आमचं विचारधारा आहे, पण आम्ही निवडणुकीमध्ये त्याचा वापर केलेला नाही. आणि त्यामुळे मुंबईकरांनी विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मतदान केलेलं आहे. नव्या मुंबईचा आपण म्हणाला तर आम्ही जवळपास 40% जागा जिंकलोय. 42 जागा आम्ही जिंकलेलो आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, ठाणेमध्ये तर एकतर्फी शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे मतदारांनी महायुतीला बिलकुल कौल दिलेला आहे. आता बघा ना, महाविकास आघाडी बघा, आणि राज्यात पण भारतीय जनता पक्ष नंबर 1चा पक्ष आहे राज्यामध्ये, आणि आम्ही शिवसेना नंबर 2चा पक्ष आहे. आज जर राज्यामध्ये पाहिलं तर म्हणजे आमची सुरुवात आता झालेली आहे. सुरुवात आता म्हणजे या नगर परिषदेमध्ये पण भारतीय जनता पक्ष नंबर 1 पार्टी होती, आम्ही 2 नंबरचे पक्ष आहोत, आणि आताही आम्ही 2 नंबरला राज्यामध्ये आहोत. आणि काही लोक म्हणायचे ठाण्यापुरती शिवसेना आहे. आम्ही चांदा ते बांधापर्यंत गेलो ना नगर परिषदेमध्ये. आताही महापालिकांमध्ये आपण बघितलं तर सगळ्या मालेगाव सारख्या महापालिकेमध्ये, अगदी जळगाव असेल, इतरही सगळ्या विदर्भातल्या महापालिका, यामध्ये शिवसेना म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये निवडून आलेली आहे ना. पण एवढ्या वर्षानंतर ठाकरेंच्या हातातून सत्ता गेलेली आहे, काय वाटतं की राज ठाकरेंचं, उद्धव ठाकरेंचं भवितव्य काय असणार आहे? नाही बघा, त्यांचं भवितव्य सांगायला मी काय ज्योतिषी नाहीये. त्यामुळे त्यांना शेवटी जनता जनार्दन ठरवत असते, आणि आपल्या कामाला जनता जनार्दन आशीर्वाद देत असतात. त्यामुळे आम्ही काम करत राहणार. आणि मी नेहमी सांगतो, आपण कामावरचा फोकस बिलकुल डायव्हर्ट करत नाही. काम एक काम, विकास, डेव्हलपमेंट. कारण बघा, मुंबईमध्ये देखील आज मुंबई 20-25 वर्षामध्ये कशी दिसायला पाहिजे होती, आज 3.5 वर्षामध्ये आम्ही त्याला दाखवतोय मुंबईला की मुंबईकरांना आम्ही काय काय करतोय. आणि या भावनिक मुद्दे खेळून, फक्त मराठी कार्ड खेळून किंवा मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, ह्या सगळ्या अशा गोष्टीवर निवडणुका तुम्हाला नाही जास्त वेळ तुम्हाला जिंकता. लढाई अजून संपलेली नाहीये, थेट तुम्हाला इशारा आहे. लढाई करणारा मी नाहीये, मी माझं काम करणारा माणूस आहे. मी लढाई आता ते तर माझ्याशी लढतातच आहे ना.
मी मुख्यमंत्री झाल्यापासून 3.5 वर्षापासून ते माझ्यावर शिव्या, शाप, आरोप रोज सकाळी उठता बसता झोपता स्वप्नात त्यांना एकनाथ शिंदेच दिसतो. कारण एकनाथ शिंदे गरीब कुटुंबातून आलाय. एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. तो मुख्यमंत्री झालाच कसा हे अजूनही त्यांना पचन होत नाही. पण आता तरी त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावं.